नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट दिनांक 1 जून 2026 रोजी मोताळा येथे अहिल्यादेवीमुळे धर्म आणि मंदिरे संरक्षित राहिली। धर्मभूषण शास्त्री महाराज अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त 2 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर संपन्न। संस्कारातूनच विकसित भारताची स्वप्नपूर्ती होणार। हभप विलास महाराज वाघमारे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या अनुषंगाने वारकरी धर्म परिषदेच्या वतीने मोताळा तालुक्यातील बोरटेक येथे नळगंगेश्वर आश्रमात 2 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 30 आणि 31 मेला करण्यात आले होते। त्यावेळी समारोपी सत्रात मनोगत व्यक्त करताना वारकरी धर्मभूषण शास्त्री महाराजांनी उपरोक्त मत व्यक्त केले। यावेळी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रबोधनकार ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील, विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुप्रसिद्ध कथाकार विलास महाराज वाघमारे, घाटाखालील जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज गोंगटे, घाटावरील जिल्हाध्यक्ष हभप गजानन महाराज ठेंग, जिल्हा सचिव शेख युनुस गजानन थिगळे, सुरक्षा दक्षता समितीचे अध्यक्ष हभप मधुकर इंगळे, शेलापूर सरपंच सावळे, गणेश महाराज बहाकर, विठ्ठल महाराज भोजने, ज्ञानदेव भांबेरे पाटील, चांगदेव लाहुडकर, गौरव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग महाराज गवानकर, सर्वश्री तालुकाध्यक्ष रमेश शेळके पाटील, नंदाताई सोनोने, मंदाताई सोनटक्के, हभप सुबोध गावडे महाराज घाडगे, हभप डोंगरकार महाराज, सिद्धेश्वर दामोदर बुंधे, शरद अवचार आदींची धर्मपीठावर प्रमुख उपस्थिती होती। हे काही मेळावा नाही व एखादा मोर्चा नाही व एखादा तुम्हाला काहीतरी भेटेल याच्याकरता काही हे सभा हे आहे 2 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर। शाळेमध्ये आपल्याला शिक्षण घ्यायला जावं लागते की नाही, धडा घ्यायला तिथे शिक्षण दिलं जातं की नाही, ते इथं प्रशिक्षण शिबिर। प्रशिक्षण शिबिर काय, प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, मत व्यक्त करता आलं पाहिजे आणि आपल्यावर कोणती जबाबदारी वारकरी परिषदेनं दिलेली आहे ती जबाबदारी आपण नीट कशा प्रकारची करता आली पाहिजे आपल्याला याचं शिक्षण देणं चालू आहे। तुम्ही आता जरी कमी असले ते 10 लोक बी 100 लोकांना सांगू शकतील की बा असं मी तिथं शिकलो, असं ते प्रशिक्षण शिबिर असते, अशी सभेची मांडणी असते। अशी सभेची मांडणी असल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीचा सत्कार, कशा पद्धतीचा आदर सत्कार केला जातो, मान सन्मान दिला जातो आणि कसं बसवल्या जाते, अशा नीटनेटकेपणा आपल्याला तो आला पाहिजे। म्हणून हे काय प्रशिक्षण शिबिर। लोक जरी आज कमी असू दे, कमी जास्तीचे लोक नाही आहे, 5 जणही तयार झाले तरी खूप प्रशिक्षित तयार केले समजा आपण, पण त्याच्याकरता आपण हे 2 दिवसाचा वर्ग या ठिकाणी ठेवला होता। तर तेवढे काही लोक काल आलते तेवढे आज आले नाही, म्हणजे आजचे विषय त्यांना अवलोकन झाले नाही किंवा त्याची ती माहिती मिळणार नाही। आतापर्यंत मेळावे घेतले, मोर्चे काढले, तर काय आले लोक, प्रमाणपत्र भेटावं, सरकारी प्रमाणपत्र भेटावं, मानधन चालू होते बा, एवढे काही ते सोपे विषय लय अडचणी असतात त्याच्यात, त्या अडचणी तुम्ही पूर्ण करू शकत नाही। त्याच्या खूप अडचणी आहेत, ते आपण एखाद्या वेळेला त्या विषयावर बोलू की काय काय अडचणी आहे आणि ते कोण त्याच्यात सक्सेस होऊ शकते। आपल्याला फक्त काहीच मिळायचं नाही, फक्त काम करायचं आहे। कशाचं? धर्माचं। कशाचं? धर्माचं काम करायचं आहे। प्रसार वाढला पाहिजे। तुमचं हरिपाठ मंडळ तयार झालं, तसंच मंडळ तुम्ही शेजारच्या शहरामध्ये राहत असतील तर दुसऱ्या वार्डामध्ये झालं पाहिजे, त्या दुसऱ्या वार्डावाल्या 3ऱ्या वार्डात केलं पाहिजे किंवा दुसऱ्या गावात जाऊन त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे की बा नेमानं हरिपाठ घेत जा, वर्षातून एकदा ज्ञानेश्वरी पारायण करत जा, वर्षातून एकदा गाथा पारायण करत जा। हे तुम्हाला दुसऱ्यालाही सांगता आलं पाहिजे, तर तो धर्म वाढेल आणि त्याचा प्रचार आणि प्रसार होईल। हे शिक्षण देण्याकरता हे शिबिर आहे।
त्याला किती वाघ आले तरी आमच्या वाघमारे येऊ द्या. पिंपळगाव द्यायची म्हणताय वाघच आहे तुम्ही. आता भीती आहे का तुम्हाला रात्री वाघ येते इकडे? येईल की नाही येईल? मग जशी मी घरी गेलो नाही तर माझी बायको कंदील घेऊन पाहायला येईल, तसा तो बाबा घरी गेला नाही त्याची बायको कंदील घेऊन पाहायला येईल की नाही येईल? हा, मग त्याची बायको जर तुमच्या घरी कंदील घेऊन पाहायला आली तर तुमच्या घरची स्थिती काय होईल? काय होईल? साधी गोष्ट आहे ना. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेते लक्ष्मी सहित शोभे नारायण. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेते लक्ष्मी सहित शोभे नारायण. आता हात वर करा, कोणाकोणाला लक्ष्मी नाही पाहिजे. म्हणजे नामस्मरण केल्यानं एवढा मोठा फायदा होतो. नामस्मरण केल्यानं आणखीही भरपूर फायदे होतात. नामस्मरण केल्यानं काय काय फायदे होतात? मला असं वाटते नांदुऱ्याच्या सभेत एक ओवी वाचली तर स्पॉन्डिलायटिसचा त्रास कसा दूर होतो हे सांगितलं होतं. आज विठ्ठल नामाचा जप केला तर लक्ष्मी कशी प्राप्त होते हे सांगितलं. याच्या पुढे अधिक विठ्ठल नामाचा जप केला तुमचे शत्रू आपोआप कसे नष्ट होतील हेही सांगण्याचा प्रयत्न करेल. तुर्तात एवढंच लक्षात घ्या, कळे न कळे ज्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. आणि त्या विठोलाचं नाम घेतल्यानं तुमच्या जीवनाला एक नवी दिशा, नवी उभारी मिळेल. आणि तुमच्या जीवनाला नवी दिशा, नवी उभारी जर मिळाली, तुमचं जीवन धन्य झालं, तर तुम्ही जर आमच्यात सहभागी झालात तर आमचं कल्याण होईल. कारण काय, आम्ही एक वसा घेतलेला आहे, आम्ही एक सतीचं वाण घेतलेला आहे या समाजाची सेवा करण्याकरिता. आमचा एक एक श्वास आम्ही वारकरी धर्म. मी राम दिनकर व्यवहारे, फरदापूर. मी गेले 1 वर्षापासून साहेबांसोबत आहे, पण प्रशिक्षणाला आल्यानंतर मी इथे बोलू शकून राहिलो, नाही तर बोलू शकत नव्हतो. पहिल्यांदा बोलून राहिलो. आज अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त इतक्या महिला जुटल्या त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. नमस्कार, माझं नाव शेख युनुस. माझा परिचय द्यायचा विषय असा की मी पेशाने इंजिनियर आहे. माझी कामगार संघटना सन्मान कामगार संघटना. आता कामगार संघटनेचा उद्देश इथं सांगण्याचा हाच की काही दिवसापूर्वी आपले जे वकील साहेब आहेत, ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटे साहेब यांनी एक लढा दिला होता. बांधकाम कामगारांना सही शिक्के ग्रामसेवकाकडून मिळत नव्हते. त्यांनी वैयक्तिक लढा दिला, कोणाकडून फी न घेता, कोणाचं निवेदन न स्वीकारता. आणि त्यांनी त्या एक बुलढाणा जिल्ह्याचे आदेश पारित करायला लावला, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदेश पारित करायला लावला की कामगारांना शिक्के मिळाले पाहिजेत. ज्या अर्थी ही गोष्ट आम्हाला माहीत झाली, आमच्या कामगार संघटनेला पेपराच्या माध्यमातून माहीत झाली, त्यावेळेस पहिल्यांदा मी आणि माझे सहकारी मधुकर इंगळे महाराज आम्ही वैयक्तिक बुलढाण्याला जाऊन साहेबांचा सत्कार केला. त्यावेळेस माझा आणि साहेबांचा पहिला संबंध आला. मी एक मुसलमान आहे, माझं नाव शेख युनुस. मी हाता परिचय दिला. पहिला परिचय त्यावेळेस माझा आणि ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटे साहेबांचा पहिला परिचय आला. त्यावेळेस मी साहेबांपासून एवढा इन्स्पायर झालो की जो माणूस कामगारांच्यासाठी निवेदन न देता, कोणी न सांगता, विनाकारण विना पैसे न घेता लढू शकतो आणि आदेश पारित करू शकतो. ज्यांच्या एका आदेशामुळे त्यांना सही शिक्के मिळाले, कोणाच्या सही शिक्क्यामुळे लाभ त्यांना मिळाला, त्या लाभामुळे कोणाच्या मुलीच्या लग्नाला 51,000 मिळाले, कोणा शैक्षणिक हे मिळाले. तर त्यांच्या या वक्तव्यामुळे मी एवढा इन्स्पायर झालो की आज वारकरी धर्म परिषदमध्ये मी एक जिल्हा सचिव म्हणून कार्य करीत आहे. सांगायचं तात्पर्य हेच. आणि आता 2 दिवस निवास शिबिरमध्ये मी इथं आलेलो आहो. आणि आता आमचे जे विदर्भाचे अध्यक्ष आहेत विलास महाराजजी वाघमारे, मी त्यांना पुढील मार्गदर्शन करण्याकरिता इथं आमंत्रित करीत आहे. रोटे महाराज, आम्ही त्या गावात गेल्यानंतर काय करायचं, नेमकं लोकांना काय सांगायचं आणि कसं बोलायचं आणि तिथं कसे शाखा ओपन करायच्या, कसं बॅनर तयार करायचं आणि कसा एक लोक आपल्याकडे कव्हर होतील आणि वारकरी धर्मप्रदेश प्रत्येक गावात शाखा कशा होतील, असं तुम्ही त्यांना थोडं मार्गदर्शन केलं तर आम्हाला बरं वाटेल आणि थोडी मदत होईल. एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. आपले मंदिरं, देवस्थानं, संस्थानं यांचा जीर्णोद्धार केला. गाव तेथे पाणी, वृक्ष लागवड, आश्रमशाळा, धर्मशाळा, शिक्षण संस्था हे आजच्या त्या काळात अहिल्यादेवी होळकर एका महिलेने करून दाखवलं. ज्यावेळेस इंग्रजांची राजवट होती, तर त्या महिलेचा आज जन्मदिवस, त्यांच्या जयंतीच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं आपण प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं. निमित्त औचित्य अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं होतं. मग अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचंच औचित्य का घेतलं आपण?
आपली तर वारकरी धर्म परिषद आहे, वारकऱ्यांचं ज्ञानोबा तुकोबा आपल्या संतांचं आपण घ्यायला पाहिजे होतं, परंतु संतांच्या इतकंच महत्त्वाचं कार्य अहिल्यादेवी होळकर यांचं आहे. त्यांनी धर्म टिकवला, मंदिरं टिकवल्या, आश्रमशाळा टिकवल्या, संस्था टिकवल्या, म्हणून मंदिरात तुम्ही आम्ही जाऊन दर्शन घेऊ शकतो, म्हणून ते आमच्या संतांच्याच बरोबरीचे आहे. त्या त्याग आणि संघर्षाची एक मिसाल म्हणून अहिल्यादेवी होळकर तुम्ही आम्ही आज महाराष्ट्रात भारतात माहीत आहे, नवे नवे जगात अहिल्यादेवी होळकर यांचं नाव गेलेलं आहे. मग ते कशामुळं गेलं? चूल आणि मूल आणि घरदार हा प्रपंच त्यांनी सांभाळला असता तर ते तिथपर्यंत पोचले नसते, हे तुम्हाला आम्हाला सुद्धा माहीत आहे. मग ते तिथपर्यंत कसे पोचले? आपण तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू शकतो का? करू शकतो का? प्रश्न आहे. पोचायचं नाहीये, तुम्ही पोचू बी शकत नाही असं आपल्या मनात न्यूनगंड आहे. नाही बाई ते कसं काय जमणार? इथलं कसं आलो नांदऱ्यापासून आव्या लियापासून तर जायची घाई. आले किती वाजता? तर 2 वाजता. जायचं किती वाजता? तर 3 वाजता. मग का गए ते काही नाही, क्या लाय कुछ नाही. एका घंट्यात काय इकडं म्हणजे आपण फोटो काढायला आलो, जेवण करायला आलो, की फक्त तोंड दाखवायला आलो एकमेकाला, किंवा महाराज तुम्ही बोलवलं आम्ही आलो बरं. मग त्या एका घंट्यात प्रशिक्षण कसं होते? मला बी हे आता शिकायला भेटलं तुमच्यापासून की प्रशिक्षण शिबिर एका घंट्यात 2 वाजता इथं पोहोचायचं, 3 वाजता घरी जायचं, घाई करायची. हे कसं होतं हे समजून घ्यायसाठी मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभा आहे. मग काय करू शकते एक महिला, एक माणूस? तो महत्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयास. मग आपण म्हणसान आमची घरची परिस्थिती जेमतेम आहे, घरी सासू सासरे आम्हाला जाऊ देत नाही, मायबापाची परिस्थिती गरीब आहे, मजुरीला जावं लागतं, कामाला जावं लागतं. सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळी घरात चूल पेटती, मुलाबाळांचं लग्न राहिलं, शिक्षण राहिलं, खायचे वांदे. अशा परिस्थितीत आम्ही काय स्वप्न पाहणार? हे मध्यमवर्गीय लोकांची, आपली जनरल सर्वांची परिस्थिती सारखीच आहे असं समजून आपण चालू. मग या विवंचनेत असताना आपण पैशाची खाया प्यायची सोय करतो, ती इकून तिकून थोडीशी खाया प्यायची परिस्थिती चांगली झाली की भाड्याचं घर असतं, स्वतःचं घर बांधायचा प्रयत्न करतो. इकून तिकून स्वतःचं घर झालं की त्याचं कलरिंग लाइटिंगचा खर्च करतो. इकून तिकून ते झालं की मुलाबोडीचं लग्न करतो. इकडून तिकडून ते झालं की मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, ते झालं की नातू पंतू आहे, हे चालू राहतं. मग हे सगळं करत असताना आपण धर्माचं कार्य, समाजाचं कार्य, संतांचं कार्य करू शकतो का? हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडलेला आहे. बरं, करायचं इकून तिकून प्रयत्न करतो तर तिच्यात म्हणजे एक ना धड भराभर चिंध्या होऊन जातात. आता आपल्या वारकऱ्यांमध्येच 10 संघटना आहे, कुठं जाऊन कुठं नाही. ते सर्टिफिकेटचे बोये जमा करून ठेवायचे आणि ते कोणाच्या मुर्द्यावर घालता मला माहित नाही अजून. कोण चाटतं त्या सर्टिफिकेटला, त्याचा काय फायदा होतो हे बी मला माहित नाही अजून. म्हणजे त्या सर्टिफिकेटचा फायदा झाला असता तर मी वाटणार आहे, मी ते 1000 जमा केले असते माझ्याकडं. 1000 माझ्याकडेच आहे ना. ते मी तुम्हाला जर वाटतो 30 वर्षापासून तर 1000 सर्टिफिकेट माझ्याकडेच आहे एकट्याकडं. मला किती फायदा झाला असता. म्हणजे असे हे कोणी कागद जमा करायचे, कोणी काही सांगेन, कोणी कुठेही जायचं, विनाकारण टाइमपास करायचा, याचा फायदा काय?